उपकार मानते. मागील वर्षभर परमेश्वराने आमचा सांभाळ केला पांडविकमध्ये, आणि पुन्हा एकदा 25 तारखेला जो आपण मोठा उत्सव साजरा केला, आपला येशू ख्रिस्त बाळ आपल्यासाठी जन्मला, आपला तारणारा, केवळ आपला तारण होण्यासाठी त्यांनी तो या जगामध्ये आला. आणि तो आनंद सादर करत असताना WSCS आपल्यासमोर छान छान कार्यक्रम घेऊन आलेले आहे. सर्वात प्रथम आपण परमेश्वराला नमन करून प्रार्थना करून आपण काय करूया, कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी आपल्या रेव्हरंड आहाडे मॅम यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन ओपनिंग प्रेयर करावी, आणि ज्याच्यामुळे मग आम्ही पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. यावेळेला आपण आपले अंतःकरणे प्रभूसमोर नम्र करूया आणि WCSचा जो ख्रिस्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे तो सादर करण्यापूर्वी आपण प्रार्थनेच्या द्वारे प्रभूचं सहाय्य मागूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर महाप्रभू परमेश्वरा, आज तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्चचं WCS ख्रिस्त जन्मोत्सवाचा आपला कार्यक्रम साजरा करण्याकरिता सिद्ध झालेले आहे. होय प्रभू परमेश्वरा, मागील वर्षामध्ये आमच्या सर्व महिला मंडळाने विविध कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन कार्य केलेलं आहे. मंडळीसाठी जे उत्तम ते करण्याचा त्यांनी सदोदित प्रयत्न केलेला आहे. आणि यावेळेला नाताळाचा आनंद साजरा करण्याकरिता आपल्या परिवाराची सेवा करत, बाहेरचं काम सांभाळत त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले आहेत. त्यांनी प्रॅक्टिसेस केल्या, त्यांनी सर्व प्रकारे जे उत्तम ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यासाठी की सुवार्ता आणि आनंद मंडळीपर्यंत यावा. जे कोणी या कार्यक्रमात सहभागी होतील त्या सर्वांना ख्रिस्त जयंतीचा, ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद मिळावा, शुभ वार्ता समजावी, आणि त्यातून प्रभू केवळ तुझं आणि तुझं गौरव व्हावं. या कार्यक्रमाकरिता प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर, सर्व सदस्य महिला यांनी अतीव परिश्रम घेतलेले आहेत. विनंती आहे प्रभू, हे परिश्रम तू आशीर्वाद असे कर आणि फलदायी असे ते करू दे. प्रत्येक बहिणीच्या कुटुंबाला तू विपुलतेने आशीर्वादित कर. आज प्रभू जे सर्व या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, जे ह्या कार्यक्रमामधून शुभ वार्ता घेत आहेत, त्या प्रत्येकाला तू विपुलतेने आशीर्वादित कर. देशभरची सर्व वेळ प्रभू आम्ही तुझ्या हाती सोडतो. तू आम्हाला चालव आणि हा कार्यक्रम तुझ्या स्तुती आणि गौरवासाठी आशीर्वादाचा कर. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. मी आपल्या महिला मंडळातर्फे आपल्या मॅडमचे मी आभारी आहे. आता कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदन गीताने करणार आहोत. मी महिला मंडळाला विनंती करते की त्यांनी पुढे येऊन वंदन गीत सादर करावे. हे
थँक्यू खूप सुंदर वंदन गीत या ठिकाणी त्यांनी सादर केलेलं आहे. आता पुढचं जे नाताळाचं गीत, खूप आनंद झालेला आहे सर्वांना. आपण जो नाताळ सण साजरा केला आहे त्या आनंद उत्सवानेच हे सुंदरसं गीत आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. पैदा हुआ है. Masiha
सुंदर गीत त्यांनी सादर केलं. आता जो आपल्यासमोर एक छोटीशी नाटिका घेऊन येत आहे महिला मंडळ, आणि ह्या नाटकाद्वारे खूप सुंदरसा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत की जर आपण प्रभूमध्ये राहिलो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये राहिलो, तर आपल्याला कितीतरी आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात. तर या प्रियानो ही नाटिका आपण या ठिकाणी बघणार आहोत. आज मी खूप आनंदित आहे, कारण की माझ्याजवळ पैसा, दागिना आणि ऐश्वर्य पण आहे. असं कुणाजवळ आहे का? अरे, आज मला चर्चला जायचं होतं, संजीवनी सभा होत्या. काय हरकत नाही, देवाला माहिती आहे की मी आज शॉपिंगला जाऊन आले. टिंग टोंग टिंग टोंग. अगो बाई, तुम्ही या या या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काय ग, आज तू संजीवन सभेला आली नाहीस? तुला माहित नव्हतं का आज संजीवन सभा आहेत? अगं, मी आज शॉपिंगला गेले होते ना. अगं, पण संजीवन सभेपेक्षा शॉपिंग महत्वाचं आहे का? आणि तुझ्याजवळ एवढा पैसा आला कुठून ग? तू म्हणली माझ्याजवळ पैसे नाही आहेत. त्याचं काय आहे माहितीये का? ईश्य, माझे पती राजकारणात आहे. त्यांच्याजवळ खूप पैसा आहे. आणि आमच्या त्या शेजारच्या जोशी काकू, त्यांच्याकडे दागिने, सुंदर सुंदर साड्या. मला पण तसंच पाहिजे होतं, म्हणून मी ह्यांना सांगितलं मला तसंच घेऊन द्या, दागिने आणि साड्या. म्हणून तर आम्ही शॉपिंगला गेलो होतो. अगं, तुला असं कसं माहीत नाही? लोभ, व्यभिचार, जार कर्म, अशुद्ध हे सगळं व्यक्ती जो करत आहे ना, ते म्हणजे सर्व मूर्तीपूजक. एफिसकारास पत्रामध्ये 5:5 मध्ये सरळ सरळ ते लिहिलेलं आहे. तू वाचलं नाहीस का बायबलमध्ये? दुसऱ्यांचं, शेजाऱ्यांचं लोभ धरणे म्हणजे अस्सल मूर्तीपूजक आहे. तू कशाला मूर्तीपूजक होतेस? मला ते सगळं माहिती आहे, मला ते सांगू नका. पुढचं काय ते सांगा ना. आता हिला काय? अगं, तुला माहिती नाही का, परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करायची आहे. हो का? आणि ते म्हणजे काय? सत्याने आपली कंबर कस, आणि हा घे सत्याचा कमरबंद, आणि ह्या सत्याचा कमरबंद बांधून तू सत्याने वाग आणि खोटे बोलू नको. बरोबर. आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहा, बरोबर. सत्यामध्ये राहा, खोटे बोलू हो. नको. कळलं? हेच हो. तुला करायचं आहे. टिंग. कोणी आलं आहे बघा. या या, आता तुम्ही आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता काय बरं तुम्ही सांगणार? अगं, नीतिमत्वाची ओळखस्थान धारण कर, नीतिमत्वाची चिलकट घाल, म्हणजे देवाची प्रार्थना कर, देवाचे वचन वाच. हेच आहे नीतिमत्व. हो, बरोबर आहे. आणखी काय आता मी बरं करायचं? अहो, शांतीची सुवार्ता सांगण्यास आपली सिद्धता पायी चढव. हो का? असं पण आहे. तुम्ही जे बोलला ते मला आता समजलंय. हो, बरोबर आहे तुमचं ते बोलणं, जे मला तुम्ही केलंय, आता मला ते लक्षात आलंय. आता अजून आणखीन काय? आणि या सर्वांबरोबर
बरोबर बरोबर. आता अजून काय? ही घ्या आत्माची तलवार, रोज वाचा, मनन करा. हो, आता मला समजलं. अजून काय? हे घ्या तारणाचं शीर्षस्थान. तुमच्या पतीचं तारण व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या पतीला प्रार्थना करायला शिकवा. बरोबर. देवाचं वचन सांगा. अगदी बरोबर. आता मला सगळं कळून चुकले. तुम्ही प्रत्येकाने मला खरोखर परमेश्वराचं वचन समजून सांगितलं आहे. हो, अरे वा वा वा, किती छान दिसत आहे. परमेश्वराची शस्त्र सामग्री धारण केलेली व्यक्ती हा शिरस्त्राण घातलेला आहे. नीतिमत्वाचं उरस्त्राण सिद्धता चढवली आहे. हो ना. येण्याची तलवार आणि विश्वासाची ढाल घातली. आता आपण देवाचे धन्यवाद देऊया. आणि आपण हेच शस्त्र सामग्री धारण करूया आणि परमेश्वराला म्हणूया की सैतानाच्या संपूर्ण हल्ल्यांना पाडण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत कर. या आपण आता तुझ्या चरणामध्येच आपल्याला आनंद असतो. होय की नाही? आनंद आहे मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. या आपण परमेश्वराचे उपकार मानूया आणि यापुढे प्रार्थनेत राहूया. परमेश्वराची प्रार्थना करूया. आमेन. सुंदर, खूप सुंदर. थँक्यू WCS. आता मला खूप आनंद वाटतो सांगायसाठी की लांबून सुद्धा माझे जे महिला मंडळ आहे ते आमच्या संपर्कात आहे आणि एक सुंदरसा डान्स घेऊन येत आहे. प्रीती भारशंकर पौडवरून. तिला इतका आनंद झाला आहे की आपला तारणार आपल्यासाठी जन्मला आहे आणि त्या आनंदाच्या ह्याच्यात तिने खूप सुंदरसं नृत्य सादर केलं आहे. तर या प्रियानो, ह्या नृत्याला आपण पाहूया आणि तो परमेश्वराचा आनंद आपण सर्व मिळून करूया.
एक सुंदरसा डान्स घेऊन येत आहे आणि तो डान्स तुम्ही पाहत असताना खरोखर तुम्हाला खूप आनंद होणार आहे आणि तो आनंद आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. तर या प्रियानो, हा सुंदरसा डान्स लिडिया मॅडम, वीणा आणि शीना यांनी केलेला आहे. तो या ठिकाणी त्या प्रस्तुत करत आहे.
केलं आणि माझ्या सर्व महिलांवर सोबत परमेश्वर राहायला त्यांचे मार्ग मोकळे केले. हे सुंदर सुंदर कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो प्रियानो. केवळ हे परमेश्वराचीच आमच्यावर कृपा आहे आणि ह्या संपूर्ण प्रोग्राम आम्ही तुमच्यासमोर सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी आपल्या परमेश्वराचे उपकार मानतेच, त्याप्रमाणे आपले पाळक साहेब, आपले असिस्टंट पाळक साहेब यांचीही मनापासून आभार मानते. आणि मी वोट ऑफ थँक्ससाठी मी मिसेस जयंती दीक्षितला या ठिकाणी पुढे बोलवते आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी. प्रथम मी देवाचे आभार मानते, त्यांनी आम्हाला हा प्रोग्राम करण्यास सहाय्य आणि मदत केली याबद्दल. तसेच मी पाळक मॅडम आणि आपले असिस्टंट पाळक, स्वप्नील पाळक यांचे देखील आभार मानते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. संपूर्ण टेक्निकल टीमचे देखील मी आभार मानते. आम्हाला सुंदर गाणं प्रवीण जाधव यांनी शिकवले, त्यांचे देखील मी आभार मानते. तसेच जे दाताळ्याचे गाणे होते आणि वंदन गीत होतं हे आम्हाला राजन दादा यांनी शिकवलं, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. सगळ्या महिलांचे देखील मी आभार मानते. वेळ काढून त्यांनी सहभाग दिला आणि आमची अध्यक्ष संगीता देठे यांचे देखील मी आभार मानते. त्यांनी सगळ्या महिलांना एकत्र करून हा प्रोग्राम छान रीतीने सादर करून आमच्याकडून सादर करून घेतला, याबद्दल देखील मी तिचे आभार मानते. आता प्रियानो आपल्यासाठी स्वप्नील पास्टर आपल्यासाठी क्लोजिंग प्रेयर करतील. मी त्यांना विनंती करते की पाळक साहेबांनी या ठिकाणी यावं आणि क्लोजिंग प्रेयरमध्ये सहभागिता करावी. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा कार्यक्रमासाठी. तू आमच्या जीवनामध्ये दिलास आणि सुंदरशी जे कार्यक्रम महिला मंडळाने साजरा केला आहे, खरोखरच या महिला मंडळाच्या सर्व कार्यक्रमासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, विशेष रीतीने आम्ही तुझ्या जन्माचा उत्सव साजरा करत असताना प्रभू जो आनंद आज ह्या व्हिडिओद्वारे आज आम्ही पाहिला आहे, जो आनंद आम्ही साजरा केला आहे, या सर्व आनंदासाठी आम्ही धन्यवाद देतो. आणि प्रभू पुन्हा एकदा या सर्व महिला मंडळ आम्ही तुझ्या पवित्र हाती सोपतो. तू सर्वांना आशीर्वादित कर आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहिला आहे त्या सर्वांना तू आशीर्वादित केला आहे विश्वास करतो. आणि ज्या महिला मंडळाने हे परिश्रम केले आहेत, जे प्रॅक्टिस केली आहे या सर्व कार्यक्रमासाठी, खरोखरच ते परिश्रम आज आम्ही पाहू शकतो. ते परिश्रम तू आशीर्वादित केले आहेत आणि हा कार्यक्रम देखील तू आशीर्वादित केला आहे. हो परमेश्वरा, ह्या पुढची सेवा देखील आम्ही महिला मंडळी तुझ्या पवित्र हाती सोपतो. तू सर्वांना आशीर्वादित कर आणि अशाच प्रकारे संपूर्ण महिला मंडळाचा तुझ्या राज्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये तू उपयोग करून घे. परमेश्वर, ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हाती सोपतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या द्वारे म्हणून तू आहे. आमेन. आपण यावेळेला आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवचा बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, जे सर्व या कार्यक्रमात सहभागी झाले, प्रस्तुतीकरणामध्ये आणि हा कार्यक्रम पाहण्यामध्ये, त्या प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. तर प्रियानो, असा हा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत ऑनलाईनच्या द्वारा. तर प्रियानो, सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही काय करा, तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.